सर्वांना नमस्कार. सर्वांचे निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. त्यानंतर आपल्या अकॅडमीचा ॲप जो आहे तो प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. आपल्या अकॅडमीच्या सर्व कोर्सेसमध्ये आपल्याला फ्री जे आहे टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे आणि आपण ऑनलाईन जे काही व्हॅल्युएबल कंटेंट आहे ते सर्वांना देतो. फुल कोर्स कव्हरेज आपल्या कोर्समध्ये तुम्हाला दिसणार आहे. आपलं यूट्यूबवर आपलं एक चॅनल पण आहे निर्मय सक्सेस अकॅडमीच्या नावाने. त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, त्याच्यावर कमेंट करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. तर आपला आजचा टॉपिक आहे अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप. बघा, अध्ययन प्रक्रिया म्हणजे काय आहे ते आपण बघणार आहोत. त्याचे स्वरूप कसे आहे ते आपण बघणार आहोत. एखाद्या प्रसंगामुळे अथवा अध्यापनामुळे व्यक्तीच्या वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल म्हणजेच अध्ययन प्रक्रिया आहे. तर कोणता पण एखादा प्रसंग किंवा अध्यापन या दोन गोष्टीमुळे जर समजा एखाद्या व्यक्तीच्या वर्तनात कोणता बदल होत असेल आणि तो बदल होणारा जो आहे तो कायमस्वरूपी बदल असेल तर तो बदल म्हणजेच अध्ययन प्रक्रियेचं जे आहे ते स्वरूप आहे. अनुभवांद्वारा व्यवहारातील होणाऱ्या परिवर्तनालाच साधारणपणे शिक्षण असे म्हणतात. तर जे काही आपल्याला अनुभव येतात त्या अनुभवाद्वारे जे काही आपल्या व्यवहारामध्ये जे आपलं परिवर्तन होते त्याला आपण शिक्षण असे म्हणतो. तर सर्वात पहिल्यांदा बघू गिलफोर्डची जी आहे गिलफोर्डची व्याख्या बघूया आपण. अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजेच शिक्षण होय. तर अनुभूतीने जे काही व्यक्तीच्या वर्तनामध्ये जे काही बदल घडून येतात त्याला आपण शिक्षण म्हणतो, म्हणजेच अध्ययन प्रक्रिया म्हणतो. तर गेट्सची व्याख्या बघूया. अनुभवाद्वारा व्यवहारात म्हणजेच वर्तनात होणाऱ्या बदलासच शिकणे किंवा अधिगम असे म्हणतात. तर अनुभवाद्वारे जे पण काही व्यवहारात बदल होतात त्यालाच आपण शिकणे किंवा अधिगम असे म्हणतो. त्यानंतर गार्डनर मर्फीची व्याख्या बघूया. शिकणे किंवा अधिगम शब्दात वातावरणासंबंधी आवश्यकतांच्या पूर्तीसाठी वर्तनात होणारे सर्व प्रकारचे बदल सम्मिलित आहेत. तर शिकणे किंवा अधिगम हा जो शब्द आहे, अधिगम किंवा शिकणे हे दोन जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये वातावरणासंबंधी आवश्यकतांच्या पूर्तीसाठी वर्तनात होणारे सर्व प्रकारचे जे काही बदल आहे ते सम्मिलित आहे असं म्हटलं गेलेलं आहे. नंतर वुडवर्थची व्याख्या बघूया. कोणतीही अशी क्रिया जी व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट विकासास सहाय्यभूत होते व त्याच्या वर्तमान व्यवसाय व अनुभवात भिन्नता निर्माण करते तिलाच आपण शिक्षण असे म्हणतो. तर कोणती पण अशी क्रिया जी व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट विकासास सहाय्यभूत होते आणि वर्तमान व्यवसाय व अनुभवात भिन्नता निर्माण करते त्याला आपण शिक्षण असे म्हणतो. पुढली व्याख्या बघूया. क्रो यांची व्याख्या. शिकणे म्हणजे सवयी, ज्ञान व अभिवृत्तींचे अर्जन होय. पील यांची व्याख्या बघूया. व्यक्तीने स्वतःच्या वातावरणातील बदलानुसार स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणणे म्हणजे अध्ययन होय. पील यांनी सांगितलं की स्वतःच्या वर्तनातील बदलानुसार स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणणे म्हणजेच अध्ययन होय. तर नॉर्मल जे आहे एल मन यांची व्याख्या बघूया. अध्ययन या प्रक्रियेद्वारा आपल्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल घडून येतो. तर अध्ययनामुळे आपल्या वर्तनात कमी अधिक प्रमाणामध्ये परंतु कायमस्वरूपी बदल घडून येत असतो. तर अध्ययन प्रक्रियेचे स्वरूपातील घटक बघूया आपण. तर सर्वात पहिला आपला घटक आहे साध्य किंवा उद्दिष्टे म्हणजेच गोल. तर अध्ययन प्रक्रियेमध्ये एक उद्दिष्ट ठरवले जाते ज्याला आपण गोल असे म्हणतो. नंतरचं प्रेरणा. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला प्रेरणेची गरज असते त्याला आपण मोटिवेशन असे सुद्धा म्हणतो. त्यानंतर तिसरी स्टेप जी आहे ती आहे शोधन. आपल्याला प्रेरणा मिळाली की आपण त्या गोष्टीच्या शोधामध्ये जातो.
म्हणजे त्याला आपण एक्सप्लोर करत जातो. त्यानंतरची प्रक्रिया आहे समायोजन. मग जेव्हा आपल्याला त्या आपल्या साध्याचा शोध झाला की आपण त्या शोधाने आपण आपल्या स्वतःमध्ये समायोजन करायला लागतो, म्हणजे त्याला आपण ऍडजस्टमेंट म्हणतो. त्यानंतर हालचालीची पुनर्रचना, म्हणजेच आपण आपल्या उद्दिष्टानुसार आपल्या हालचालींची जी आहे ती पुनर्रचना आपण करत असतो. त्यानंतर आवर्तने, आपल्याला आपलं उद्दिष्ट प्राप्त व्हावं यासाठी आपण आवर्तने म्हणजेच रिव्हिजन करत असतो. त्यानंतर परिपक्वता म्हणजेच मॅच्युरिटी, आपलं उद्दिष्ट पूर्ण व्हावं यासाठी आपण त्या उद्दिष्टासाठी परिपक्व बनत जातो, यालाच आपण परिपक्वता असे म्हणतो. आणि 8वं आहे मर्मदृष्टी. तर आपली उद्दिष्ट जे आहे ते आपले उद्दिष्ट आपल्यापासून किती दूर आहे आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करायला पाहिजे याची आपल्याला मर्मदृष्टी जी आहे ती येते. त्यानंतर अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये बघूया. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन प्रक्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन प्रक्रिया म्हणजेच टिकाऊ स्वरूपाचे बदल. त्यानंतर प्रतिपोषक बदल म्हणजेच अध्ययन प्रक्रिया. नव्या गोष्टींचे संपादन म्हणजेच अध्ययन प्रक्रिया. अध्ययनात संपादन करणे अभिप्रेत असते, तर अध्ययन प्रक्रियेमध्ये जे आहे ते अध्ययनात संपादन करणे अभिप्रेत असते. अध्ययन ही सहेतुक प्रक्रिया आहे. आपण आता अध्ययन वक्र बघणार आहोत. तर अध्ययन वक्राची जी व्याख्या आहे ती गेट्स यांनी कोणती व्याख्या दिली ती बघूया. अध्ययन वक्र अध्ययनाची मात्रा, गती व उन्नती किंवा अवनती स्पष्ट करते. स्किनर यांनी विशिष्ट कौशल्य संपादन करताना व्यक्तीने केलेली प्रगती यांच्यातील पारस्परिक संबंध कसा आहे याची कल्पना देणारा आलेख म्हणजे शिकण्याचा वक्र होय अशी केली आहे. या 2 व्याख्या अध्ययन वक्राच्या आहेत. तर अध्ययन वक्राचे आपण प्रकार बघूया. ऋण वेगवर्धक वर्धन अध्ययन वक्र म्हणजेच मायनस जे आहे ते अध्ययन वक्र असतो. त्यानंतर धनवेग जो आहे तो अध्ययन वक्र असतो. प्लस ज्याला आपण म्हणतो प्रथम धन व मग ऋण वेगवर्धक वक्र असे 3 प्रकार अध्ययन वक्राचे आहेत. त्यानंतर अध्ययन वक्राचे टप्पे आपण बघूया. तर अध्ययन वक्र यामध्ये सुरुवातीचा टप्पा असतो मंद गती. मंद गतीमध्ये जे आहे ते आपलं अध्ययन चालू असते. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो जलद गतीचा टप्पा, म्हणजे यामध्ये काय होते तर यामध्ये वेग आपला वाढत जातो. त्यानंतर पठारावस्था. पठारावस्थामध्ये काय होत असते तर आपला वेग वाढत जातो आणि आपला एक थांबण्याचा काळ येतो, त्याला आपण पठारावस्था असे म्हणतो. त्यानंतर अंतिम प्रगतीचा टप्पा म्हणजेच प्रगतीचा वेग वाढतो. यामध्ये काय होते की आपल्याला पठारावस्था आली त्यानंतर आपल्या प्रगतीचा आणखी वेग वाढत जातो. त्यानंतर शारीरिक परिसीमा. तर यामध्ये काय होते की आपण प्रयत्न करत राहतो पण आपलं उद्दिष्ट काही आपल्याला प्राप्त होत नाही. त्यानंतर अध्ययन वक्राचे वैशिष्ट्य बघूया आपण. बालकाचे अध्ययन कसे होत आहे ते मोजमाप करण्यासाठी अध्ययन वक्राचा उपयोग होतो. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी अध्ययन करताना केव्हा कंटाळतो, कोणत्या घटकात तो वेगाने प्रगती करतो ते आपल्याला कळते. विद्यार्थ्यांच्या कुवतीचे आपल्याला चित्र मिळते. विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक थकव्याची म्हणजेच पठारावस्थेच्या काळात त्याची आपल्याला जाणीव होते. आंतरिक प्रयत्नांनी पठारावस्था कशी दूर करावी हे कळते. प्रेरणा देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर बघा, आपला पठारावस्था जी आहे ती आपल्याला घालवण्यासाठी काय करायचे आहे. आपले अध्यापन दुर्बोध नसावे, सर्व मुद्द्यांवर समान भर द्यावा. म्हणजे आपल्याला पठारावस्था जी आहे ती आपल्याला या भागामध्ये इथे दूर करायची आहे आणि त्यासाठी सुचवलेले उपाय इथे दिलेले आहेत. केलेल्या अध्यापनास आपलेसे करण्यासाठी मुलांना वेळ द्यावा. म्हणजेच आपले अध्ययन जे आहे ते निरागस
नीरस राहणार नाही. त्यानंतर वेग व अचूकता यावर समान भर द्यावा. पाठात अवधान टिकवून ठेवावे. त्यांच्या अडचणी काय ते समजावून घेऊन त्यावर उपाय योजावे. नंतर पठारावस्थेचे महत्व काय आहे, तर प्रेरणा व अभिरुची कमी असणे. आपल्या अध्ययनात जर प्रेरणा आणि अभिरुची जर कमी असेल तर त्यावेळी पठारावस्था येते. कंटाळा व थकवा येणे. पठारावस्था म्हणजे काय, तर त्यावेळी कंटाळा येतो आणि थकवा येतो. तर पठारावस्था म्हणजे चुकीच्या सवयी असणे हे सुद्धा पठारावस्थेचे कारण असू शकते. त्यानंतर अध्ययनातील कठीण भाग. जेव्हा कधी पण अध्ययनातला कठीण भाग असेल त्यावेळी सहसा विद्यार्थी गोंधळतात आणि त्यांना तो भाग नकोसा वाटतो, त्यामुळे पठारावस्था येते. तर चुकीच्या पद्धतीचा अवलंब. कधी कधी शिक्षकांनी पण एखाद्या अध्ययन करताना एखाद्या शिक्षकाने पण चुकीच्या पद्धतीचा जर अवलंब केला असेल तर त्यावेळी पण पठारावस्था येते. पठारावस्था दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय करायला पाहिजे, तर सर्वात पहिल्यांदा आपण आपले काम जे आहे ते थांबवून द्यायला पाहिजे. कारण की त्यावेळी पठारावस्था आलेली आहे आणि विद्यार्थी शिकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तर अशा वेळी आपण जे पण काही शिकवत आहोत त्याला थोड्या वेळासाठी आपण थांबवून द्यायला पाहिजे आणि काहीतरी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी वगैरे घ्यायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं पुन्हा मन जे आहे ते आपण अभ्यासाकडे वळवू शकू. दुसरं, शारीरिक व मानसिक विश्रांती द्यावी. मुलांना शारीरिक आणि मानसिक एक विश्रांतीची गरज असते. कधी कधी मुलं थकतात, त्यामुळे त्यांना एक छोटासा एक ब्रेक देऊन द्यायला पाहिजे. त्यानंतर सोप्या घटकांचे अध्ययन करावे. तर कधी कधी काय होते की आपण खूप कठीण एखादा भाग घेऊन घेतो आणि मुलांना ते समजत नाही, तर त्यावेळी आपण एखाद्या सोप्या घटकाचं आपण अध्ययन करू शकतो. आकर्षक अध्ययन पद्धतीचा वापर करावा. तर आपण एखादी आकर्षक अध्ययन पद्धती, जसं कागद काम झालं, हस्तकला झालं, तर त्या पद्धतीचा आपण वापर करू शकतो, जेणेकरून पठारावस्था आपली दूर होईल. त्यानंतर आंतरिक प्रेरणेचा प्रभाव वाढवावा. म्हणजे विद्यार्थ्यांना जर आपण मोटिवेट केलं, त्यांच्यातल्या सुप्त गुणांना आपण बाहेर काढलं, त्यांचं मन जाणून घेतलं, तर त्यावेळी आंतरिक प्रेरणा जी आहे ती त्यांना मिळते आणि त्यामुळे पठारावस्था पण दूर होते. तर अशा प्रकारे आपला आजचा टॉपिक होता. थँक्यू. आणि अशाच प्रकारे आमच्या अकॅडमीच्या बॅचेसशी जुळून राहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. थँक्यू.